श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते प्रेम शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं. प्रेमात वचन देणं सोपं असतंय, पण ते निभावणं कठीण असतं. प्रेमात दिवस रात्र एकमेकांशी बोलणं हेही सोपं असतं, पण ते विरह सहन करणं अशक्य असतं. प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेम विसरणं हे शक्य नसतं. प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात, पण शेपटा देऊन जीवाला बरं वाईट करून घेऊ नकोस असं म्हणायची वेळ येऊ द्यायची नसते. प्रेम जगण्यासाठी करायचं असतं आणि प्रेमात जगायचं असतं. श्रोते हो, प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो. तर प्रेम प्रेम असतं. ते दोन हृदयांचं अतूट नातं असतं. एकमेकांना समजून घ्यायचं असतं आणि एकमेकांबरोबर जगायचं असतं. प्रेम प्रेम असतं. प्रेमाचं विश्वच वेगळं असतंय आणि त्या विश्वात एकदा तरी जगायचं असतं. पण प्रेम मात्र शेवटपर्यंत जपायचं असतं. श्रोते हो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही मालिका, हे सुंदर विचार हे असंच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच, आणि थांबायचं असतं ते थांबतातच. त्याला आपण काही करू शकत नाही. थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला गुण पुरा असतो, आणि जाणाऱ्याला तुमचा वाईट एक गुणही पुरा असतो. गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही झाड स्वतः जवळ ठेवत नाही. तुमचं नाणं हे खणखणीत असलं पाहिजे, मग ते वाजतं आणि गाजतं सुद्धा. प्रेमाच्या धाग्यात काळजीचा दोरा बांधता आला की नात्यातील गाठ आयुष्यभर सुटत नाही. कष्ट हे रडवतं आणि घडवतं सुद्धा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण पश्चाताप होईल इतकं प्रामाणिक नाही राहायचं. आयुष्यात जे तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जातील त्यांचाच मान राखा. कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारे खूप आहेत. आपल्याच माणसासोबत चाली खेळू नका. अनावधानानं जिंकलात तर खूप काही गमावून बसाल, हे लक्षात असू द्या. सांगितल्यावर काळजी घेणारे ढिगाणे असतात, पण आवाज ओळखून तुला काय झालंय असं म्हणणारे लाखात एक असतात. ज्याला मिळवू नाही शकत त्याच्या आठवणीत जगणं हे सुद्धा एक प्रेम असतं. ज्या कामानं आपलं पोट भरतं, आपलं घर चालतं, त्या कामाची कधीच लाज बाळगू नका. माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं नाही. तर काही झाडं ही सावलीसाठी राखून ठेवा. जीवन जगताना धाडस खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुमच्या धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतंही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. उगाच कडवटपणा येत नसतो स्वभावात. कुठंतरी गोड स्वभावाचा तोटा सहन केलेला असतो.
स्वतःसाठी सत्य ठेवा, इतरांसाठी प्रेम आणि प्रत्येकासाठी दयाळूपणा हे जीवनाचं व्याकरण आहे. काळापेक्षा वेळेचं भान ठेवायला जमलं की हवं ते मिळवण्यासाठी जीवाचं रान हे करावं लागत नाही. आई वडील हे नेहमीच आपल्या लेकराच्या चिंतेत असतात. आपली सर्वाधिक काळजी घेणारी या जगातील एकमेव सुरक्षा व्यवस्था म्हणजे आई वडील. त्यामुळं वेळोवेळी त्यांचीही काळजी घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्याचं जीवन खोट्यानं उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजानं घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येतं. मोत्यात जीव अडकला की हिरा सुद्धा फिका वाटायला लागतो. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. आयुष्यात कधीही कोणाचं उपकार घेऊ नका आणि जर घेतलं तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. कारण उपकाराच्या ओझ्याखाली माणसाचा स्वाभिमान हा दडपून जातो. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदनं ही निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचं मणी हे अलगदपणे ओवलं जातात. मनातल्या काही दुःखांना शांत करण्याची ताकद ही फक्त प्रेमाच्या मिठीत असते. चांगलं करूनही काही लोक वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नसतो. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसते. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप असतं. खरं प्रेम असेल तर किती वाद झाला तरी पुन्हा नव्यानं संवाद हा होत असतो. संधीचं एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं, फक्त ते शोधा. आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही दुखावू शकत नाही असं मनावर कोरलं की सुख प्रत्येक गोष्टीत मिळत असतं. सत्याच्या वाटेवर चालणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत नाही.